नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमका इंटरेस्टिंग पार्ट्स जरा बघूक गावतलो तो म्हणजे मासेमारी। आणि आज जरा तापला, त्याच्यामुळे दिवसभर पाऊस नव्हतो, आता जरा पाऊस लागलो, पण दिवसभर ऊन पण पडलेला। तर दिवसभर आपल्या पाऊस एवढं लागत नाही, त्याच्यामुळे आज सगळे मासे मारूक बाहेर पडले आहेत। तर बघूया आज काय गावता, आणि तुमका नक्कीच मासेमारी आजच्या व्हिडिओमध्ये बघूक गावतली। तर तळ्याक आमच्या पाणी हा तसा वाढाक नाही, तर तुमका मी दाखवतोय आज मासेमारी कशी काय करणार होती। बघूया कितक्या काय गावता। मध्ये मध्ये पाऊस येता तरी पण आज एन्जॉय करणार मासेमारी। तर जाऊया आपल्या आता तळ्याकडे। तर मंडई आता मी पोचली आमच्या तळ्याकडे, आणि बघू शकता समोर हे सगळे आपली मंडई आहेत, ते आता मासेमारीसाठी इकडे आपल्या तलावाजवळ येले आहेत। आणि हा असा आमच्या तलावाचं पाणी, तर बघू शकता इकडनं समोर। तर रोज मी तुमका कधी ना कधी दाखवतच असते तलाव। तर आता हे कुठे जातं ते बघूया। मासेमारी करू घरी वगैरे घेऊन येले होत, तर मला वाटतं पलीकडे जाऊचं त्यांचा प्लॅन हा। तर आता पाऊस सुद्धा कमी झाला, डोंगरात तुम्ही बघू शकतास, हो बघा। आणि सुंदर परिसर झाला हिरवागार। ते बाटले बिटले येले हे पुरामुळे येले, कारण एक ओव्हर येऊन गेलो हा। तर आता आपण जाऊया तलावाच्या त्या साईडला, आणि तलावाचं पाणी बघा मस्त वाटतं बघू। तर पुढे जाऊन तुमका दाखवते मी। तर आज मासे गावाक आहे, कारण बऱ्यापैकी तापला, आणि मध्ये मध्ये पाऊस लागता, असं नाही की पाऊस जाता वगैरे। तर पाऊस असा मध्ये मध्ये। तर आज आपल्याला बघूचा की गरेन किती काय मासे गावतेले, आणि कुठे कुठे काय जातात ना, तर तुमका मी सगळं काय दाखवते या व्हिडिओत। तर मी असो जिल्हे व्हिडिओ बनवू, पण मला माहिती होतं आज मासेमारी सगळेजण करतले, कारण बऱ्यापैकी वातावरण चांगलं झालं आजचा। तर बघूया पुढे तुमका नेते मी असोच तलावाकडे। तर मंडळी मी आता पोचले आमच्या तलावाकडे। तुम्ही समोर बघू शकतास तलावाचे हे दरवाजे, आणि जो व्हाळ बघतास ना, या व्हाळाचा पाणी सबन खाली जाता। आणि समोर असा आपला त्र्यंबादेवीचा मंदिर तुमका दिसता बघा। तर इकडच्या व्हाळात आता इकडे मासे घर गेले आहेत माझ्या समोर तिकडे। आणि ह्या झाड बघू शकतास, खूप सुंदर वाटतं बघू बघा। तर हे असे आपले आमचे जुन्या आठवणी असतात त्यातले, आणि अप्रतिम असा आमचा तळा असा पेंडूर गावचा। तर आता तळ्याच्या बाजू कशी मासेमारी करतात ते तुमका मी दाखवते, आणि त्यांचं काय काय प्लॅन आहे तो सुद्धा दाखवते, आणि मासे घराची पद्धत त्यांची कशा ती सुद्धा आपल्या या व्हिडिओमध्ये बघू भेटणार आहे। तर आता मी पुढे पुढे चालत जातोय, आणि माझ्या समोरच असत मासे घरवणारे सगळे आपले वाडीतले। हे बघू शकतास व्हाळ, तर व्हाळात पाणी भरपूर आहे, आणि ह्या व्हाळाकडेच मासेमारी आपली चालू केली याच्यावर। तर मंडई बघू शकता व्हाळाच्या आत एक जी झाडा वगैरे आहेत ना, ते मस्त वाटत बघू। तर मंडईने ह्यो नजारा बघू शकतास, सुंदर असो व्हाळाच्या आतेचो बाजूचो। आणि समोर बघू शकतास संजय काका आपले घरोक बसलेत बघा, आणि लय भारी वाटतात बघा इकडून बघू झाडाकडनं या। आणि हे दोघे जण इकडे बसले आहेत, आणि समोर एक बसलो होतो तिकडे बसलो बघा, त्या व्हाळाच्या हात एक बसलो समोर। आणि इकडे ना तुमका मोर वगैरे बघू गावतात, संध्याकाळचे वगैरे शर्यत करतात तिकडे, आणि तिकडे ढोरांचं कळप समोर। तर बघूया काय काय गावतात, तुमका मी सगळं काय दाखवणार आहे, अजून तरी काय लागाक नाही। तर मंडई आता समोर बघू शकतास माझ्या शिंदे काकांनी आपल्या काडी काढल्याने या, तुमका मी दाखवतोय। तर पहिलीच गावली या काडी, ही बघू शकतास केवढी काडी गावली आहे बघा। आणि एक बघा मस्तपैकी काडी लागली आहे पहिलीच। इकडे या साईडला
तर मंडळी सुंदर अशी आपल्या पहिली काडी गावली आणि एक शेंगटी गावली. सुरुवात तर झाली दमदार अशी. तर आता मजा येणार. तर तुमका पुढे पुढे आता बघूया कसे काय अजून आपल्या मासे काय काय गावतात ते. तर मस्तपैकी आपल्या काडी एक गावली. तर हो हिने जागो बदलल्या ना. तर बघूया आता इकडे काय होता. वन्ना ना. तर मित्रांनो होय फक्त एक शेंगटी गावली आणि काडी जी पकडली हिनी ती समोर तिकडे पकडली आणि आता तो त्याच साईडला बसला. तर बघूया काय गावता. हळूहळू तुमका मी दाखवते सगळं काय. तर मंडळी पुन्हा एकदा काडी गावली. बघू शकतास सुंदर अशी मोठी काडी गावली. तर बघा मंडळी पुन्हा एकदा काडी गावली आपल्याक. आणि कसली फडफडता बघा ती केवढी मोठी हा बघा. तर मंडळी मस्तपैकी आज ही दुसरी गाडी गावली आपल्याक. तर अजून त्यांना काय मासं अजून लाग नाही शंकेच गावले तिकडे. तर इकडे या साईडला 2 काड्या गावले. तर आता मारतोय बघा. तर घरी अडकल्या काड्याच्या तोंडात त्या काढतो बघा तरी. तर मंडळी सुंदर अशी मोठी गाडी गावली. कसा मारता. तर मंडळी 2 काड्या गावले सुंदर असे. आता बघूया पुढे पुढे अजून काय गावता. मासो अजून काय लागणार नाही. छोटे मोठेच लागतात एकदम छोटे म्हणजे शेंगटे लागतात. बाकी अजून मोठासा अजून काय गावणार नाही. पण बघूया गावात हळूहळू. तर मंडळी मस्तपैकी शेंगटे तर गावलेच त्याबरोबर 2 आता काडी सुद्धा गावली. तर हळूहळू आमची मासेमारी अशी चालू आणि पाऊस वगैरे भरता बघा माझ्या मागे. इकडे या साईडला तुम्ही बघू शकतास. तर समोर माझ्या मागे बघू शकतास इकडे पाऊस वगैरे भरता होता. तर ऊन वगैरे येता मध्ये मध्ये. पण मासेमारीची जी एन्जॉय आम्ही करतो ना ते एक नंबर आणि मस्तपैकी मासे वगैरे आज भेटतात. तर बघूया हळूहळू पुढे अजून बघतोय किती मासे गावतात ते. तर मंडळी आमका बरोच वेळ झालो. 2 काडे भेटले आणि 4-5 शेंगटे भेटले. त्यानंतर काय भेटाक नाही. तर तोपर्यंत तुमका मी फिरवतोय आमचा तलाव. तर तलावाच्या बाजूका जो असो व्हाळ आणि तुम्ही बघू शकतास त्याला समोर माझ्या घर होतात आणि त्या समोरचं दृश्य कितक्या भारी वाटतं बघा बघू. आणि पाणी असं हलता ना त्याच्यामुळे त्या एक नंबर वाटतं. आणि समोर डोंगर वगैरे बघू शकतास मस्तपैकी आमच्या तळ्यातले आणि हो आजूबाजूचो तळ्याचो परिसर. तर तुम्ही बघितलास सगळ्या व्हिडिओमध्ये त्या केवढा आमचा भरता वगैरे. तर आता गाले वगैरे सोडलेले आहेत. पाणी वगैरे इकडे वाहता तिकडे खाली. आणि ह्यो नजारा बघा हो एक नंबर वाटतं. पायवाट आणि बाजूक सुंदर सोहाळ मस्तपैकी. आणि हे असे गरवतात. तर इकडे गुरा वगैरे चरतात. तर तुमका मी दाखवतोय. तर त्या अगोदर तुमका एक दाखवते तुळस दाखवते. ॲक्च्युली ती तुळस जुनी झालेली आहे आणि जेव्हा ती खराब होतात ना तेव्हा तुळशी सगळेजण इकडे आणून ठेवतात. त्यामुळे ही जी तुळस इकडे आणून ठेवलेली आहे. तर तुमका मी दाखवतोय ही बघा. तुमका वाटतेली अशी जमिनीत ती लावलेली पण तशी ना ती ठेवलेली आहे. आणि मूर्ती वगैरे खराब झाली म्हणून इकडे आणून ठेवतात. आणि इकडे विसर्जन केलं आता या तुळशींचा. त्या विठ्ठलाचीच आता मूर्ती बघा इकडे ठेवल्याने आहे ती. तर असे बरेचसे तुळशी आहेत इकडे आजूबाजू जे तुटलेले असतात आणि नवीन लावतात लोक. त्यामुळे इकडे आजूबाजू इकडे ठेवतात.
किंवा इकडे पाण्यात विसर्जन करतात. तर जा पाणी हलताना समोर तर एक नंबर वाटतं, बघू शकतास तुम्ही. तर आता आपण जाऊया इकडे या साईडला, आणि या साईडला मी तुमका जरा व्हा दाखवतोय. तर व्हाचो नजारो एक नंबर आहे. तिकडून तुमका बघू की एक नंबर वाटतं, जिथे गरवतात मासे. तर बघूया आजूबाजूक जरा कचरो वगैरे इलो भावान, कारण पूर इल्लो एक होवर येऊन गेलो. आणि या साईडला इकडे ना संध्याकाळी आपल्या मोर वगैरे फिरताना दिसतात. तर इकडे सगळं चिखला, म्हणजे चिखला बघा, चप्पल घालून आपण चालू शकत नाही जास्त वेळ. तर ह्यो जो तुमका चराव दिसता ना, या चरावात सगळीकडे मोर दिसतात. तर आता मी तुमका त्या समोरच्या झाडांकडे घेऊन जातोय, तिकडे त्या साईडला इकडे घेऊन जातोय. आणि इकडनं बघूया हा जो एक नजारो कसा दिसतो आपल्याक. तर खूप सुंदर असो नजारो हा. तर दाखवते मी तुमका पुढे पुढे जाऊन. आणि ह्या चरावात इकडे गुरा वगैरे चराव घालतात. तर हा आपण बघूया पुढे पुढे कसं जाता तो. तर आता भाच्या कडतेसून जातो, इकडे आपला काहीतरी दिसता. तर इकडनं भाचा पाणी जरा खदोड दिसता. तर मी आता भाच्या एकदम जवळ इलय. तर बघू शकतास मंडळी, मी आता एकदम भाच्या जवळ इलय. आणि भाच्या आत एक जी झाडं आहेत ना, तिलाही भारी वाटतात. आता इकडसून नजारा बघा भावाचो, मस्त वाटतं नदीसारखं. आणि हो बघा इकडे किती भारी वाटतं बघू घ्या. तर अजून पुढे जाऊया आणि गुरा वगैरे चरतात तिकडे जाऊया. जवळपासच गुरा आपल्या इकडे दिसतात, पण माका वाटतं त्या साईडला. आणि इकडे सुद्धा कोणतरी गरव बसल्यासारखे माका दिसतात. तर बघूया पुढे जाऊन जरा. हे पक्षी वगैरे बघू शकतात, हे बघा मस्त वेगळे. आणि इकडून सुद्धा बघू शकता, आता भात उतराक वाट आहे इकडून, ही पाय वाट आहे बघा. इकडून सुद्धा उतराक गावता पायलाडे जाऊक. आणि इकडनं तुम्ही जाऊ शकतास पलीकडे. तर आता हे तुमका मजेला दिसतात वाटे, कारण इकडे गुरा वगैरे चराव घालतात, त्याच्यामुळे पूर्ण वाटे बघू शकतास तुम्ही, मजासारखे दिसतले. हे बघा, हे आता इकडून वाट बघा किती सुंदर वाटतं मळलेली. आणि इकडे ढरा चालतात ना, तेव्हा एका लाईनमध्ये चालतात ना, ती बघा लाईनमध्ये कसं काय एक रेषा उठली आहे बघा एक चरावाची. आणि यातून ढरा अशी चालत पुढे जातात तिकडे. आणि समोरचं झाड बघा एक नंबर वाटतं. तर माका समोर जाऊक चान्स नाही, कारण खोल असू शकता मध्ये इकडे या साईडला, त्याच्यामुळे चान्स कमी आहे तिकडे जाऊक. तर तुमका मी इकडूनच दाखवतोय. तर ही असं आमची अबदारनी टेकडी, जिथे माका अजगर दिसलेलो ती हीच टेकडी आहे. आणि ढोरा आता खाली उतरली व्हायात, समोर बघा जातोय तिकडे. तर मग अशी इकडे होती, जवळपासच होती इकडे, आता तिकडे गेली. तर व्हाया क्रॉस करून तिकडे जाणार आहोत. आणि समोरची झाडं बघा एकदम नेचर सीन बघा मस्तपैकी वाटतात, जसं तुम्ही टी व्हीत वगैरे बघतास किंवा कुठल्या पुस्तकात जसा जो आपण फोटो बघतो ना, तसा वाटतं बघा एकदम फील. तर हो जो फील आहे ना, तो तुमका फक्त गावाकच बघूक भेटतलो, बाकी अन्य खरं तुमका बघूक गावाचं नाही. तर आमच्या कोकणात असे सुंदर असे निसर्गाचे एकदम एकदम किमया तुम्ही बघू शकतास, किती सुंदर अशी. तर कोकण आणि केरळ ना एकदम सेम हा, तुम्ही बघितलास तर काहीच म्हणजे कम्पेअर जर केला असतं काही तसा वेगळा असा काय नाही, सेम टू सेम हा तिकडचा कल्चर सुद्धा आणि इकडचा. आणि बघू शकता समोर डोंगर वगैरे. तर आता मी पुन्हा जातोय जिथे आपले सगळे वाडीतले पोर सगळे इकडे गरवतात, तिकडे मी जातोय. तर बघूया जाता आता अजून काय भेटला काय. आणि ही झाडा पूर्वीचीच झाडं असत. आणि पूर्वी म्हणतात हे एक मोठं असं बंधारं होतो, आणि तेव्हा म्हणतात अजून तळ्याचं सौंदर्य भारी होता. म्हणजे तेव्हाची लोक, जुनी जाणती लोक असतात ती सांगतात की मोठं असं बंधारं वगैरे होतो तळ्याचं, आणि तलाव भारी होता. आणि तेव्हा जे मासे पकडायचे ना,
ते नुसते फक्त जाळी फक्त पकडून ठेवायची आणि मासे फटाफट येतात उडकी मारायचे. एवढं तेव्हाची म्हणजे माशांची एक हे होती पकडूची वगैरे आणि मासे तेव्हा भेटायचे. तर आता तो बंधाऱ्यानंतर फुटलो आणि त्याच्यानंतर ह्या सगळा नवीन इकडे बांधकाम वगैरे समोर केल्याने इकडे तुमका दिसत असतात बारीक बारीक, तर हे तुमका गाला दिसतात बघा. तर तिकडे नंतर बांधकाम नंतर केलेली आणि नंतर याच्यात सुधारणा झाली आणि नंतर हे व्हाळ वगैरे छोटे मोठे असे पडत गेले. पूर्वी तर आमचा लय मोठा होता. तर आता मंडई पाऊस तर काय करता बघा इकडे. जाऊन बघूया आपल्या मंडईंका जरा काय गावला तर बघूया पुन्हा एकदा. छोटे मोठे शेंगटे वगैरे आज जास्तीत जास्त भेटतात. मोठे मासे काय अजून लागणच नाही, फक्त 2 काडिये लागलेले. तर पुढे जाऊन बघतोय काय भेटता काय किंवा काय भेटला. मंडई बघू शकतास बराच वेळान पुन्हा एकदा काडी भेटली. तर बऱ्याच वेळानंतर भेटली पुन्हा एकदा काडी. गरीब कशी खाल्या ना दत्ते, दत्ते गरीब कशी खाल्या ना. तर मंडळी बऱ्याच वेळाने ही काडी भेटली. मंडळी फायनली आम्ही ती चेरी काढलो. ही बघा नगात पासून ती गेलेली पुन्हा ती पुन्हा आम्ही काढलो. हटी जाऊ का हटी. तर मगाशी ना आमका लागली होती आणि पाण्यात ती पुन्हा पडली होती आणि फायनली आमका पुन्हा शेवटी ती आम्ही काढलोच. ही बघू शकतास कसली गावली बघा, एक नंबर गावल्या. उलटी करून टाकाय काढायची घरी एखादं कशी नाही एखादं खाल्ली तर काय हा झालं पडत. अशी शेपाण्यात राहायची नाही, ती गुळगुळीत असता मध्ये अशी आपली दिसत. तर मंडळी बघू शकतास मोठी अशी चेरी गावली. एकदा आमका फसवला पण शेवटी आम्ही काढलं होती अप्रतिम अशी. तर समाधान झाला, पकडलं होती का. गरीब गरीब ही बघा. तर मंडळी आमच्या आता मासेमारी वगैरे करून झाली आणि आता पावसात आम्ही घरात जाऊन निघतो. तर तुमका मी दाखवतोय आता मासे आम्ही कितके धरले ते. आता बघू शकतास ही मोठी चेरी वगैरे आणि 3 काडी असत आणि हे बाकी सगळे तुम्ही शंकटे वगैरे बघू शकतास. तर सुंदर असे आज मासे गावले. तर तुमका हा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंटमध्ये. जास्तीत जास्त लाईक करा आणि यांनी सगळ्यांनी मेहनत घेतल्यानी आता मासे पकडूक. तर तिघांका म्हणजे सगळ्यांका एक काय ना काय गावला. त्याच्यामुळे व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा. तर मंडळी आम्ही मासेमारी करून आता घरात जाऊन निघालो आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही पाऊस वगैरे इतकं आता भरलो हा. तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटतं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक सुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत ही मासेमारी शेअर सुद्धा करा. तर भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.